करणं आहे। हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा मिळणार आहे। होय, लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटपाची तयारी आता सरकारच्या माध्यमातून झालेली असून थेट बहिणीच्या बँक खात्यात आम्ही हप्ता देत आहोत असं सरकारने सांगितलं। सरकारने दिलेल्या माहितीनुसार 16 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वाटपाला अधिकाऱ्यांकडे आता सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यांच्याकडे आता 16 जिल्ह्यांची यादी सरकारने पाठवलेली असून या 16 जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्यात तुम्ही जर राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बँक खात्यात 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 2 हप्ते मिळणार आहेत। कारण की आता लाडक्या बहिणीचा नवरात्र सण, दसरा व दिवाळी सण हा गोड आनंदामध्ये जाणार असं सरकारने सांगितलेलं असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। मात्र आता फक्त काय करा तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी एक बघायला मिळेल। त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची लिस्ट पण तुम्हाला दाखवणार आहे। हे सर्व काय बघण्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। व चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केलं की लाडकी बहीण योजनेची माहिती रोजची रोज बघायला मिळेल। व अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे, कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगू शकता। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात, माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत। यामध्ये इकडे बघा, सरकारने आता पहिला टप्पा मंजुरीचा आदेश दिलेला असून अधिकाऱ्यांना आता सूचना दिलेल्या आहेत। आता मुंबई येथील झालेल्या बैठकीमध्ये 17 जिल्ह्यांची यादी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेली असून आता पैसे पाठवण्यासाठी सर्वांना जे आहे ते आता माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची कसली गरज पडणार नाहीये। या ठिकाणी बघू शकता आता सरकारने पहिला टप्पा मंजुरीचा आदेश देतात सर्व अधिकारी कामाला लागले। आता सरकारनं काय सांगितलं तर बघा, लाडक्या बहिणींनो, सरकार म्हटलं की आम्हाला थोडा हप्ता द्यायला उशीर झाला त्यामुळे आता बहिणी नाराज झाल्या होत्या। मग सरकारने त्यातच काय सांगितलं की बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही सप्टेंबरचे 1500 देत आहोत। मात्र काही बहिणींना सप्टेंबरचा हप्ता 1500 फक्त न देता त्यांच्या बँक खात्यात आम्ही थोडीशी जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न करत आहोत। मग सरकारने काय केलेलं आहे तर आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचं नाव इकडे बघा, पहिले आधी ज्यांचं नाव येईल त्यांच्या बँक खात्यात आता सप्टेंबरचा जो हप्ता 1500 मिळणार आहे तो 1500 नाही तर 3000 रुपये सरकार देणार आहे। मग आता तुम्हाला पण वाटत असेल की आता सरकारची नवरात्री उत्सव दसऱ्यामुळे जी सरकार जास्त हप्ता देत आहे ती 3000 रुपयांची रक्कम आम्हाला पण मिळायला पाहिजे। तर मग आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। जर तुमचं पण नाव सरकारच्या या पहिल्या यादीमध्ये आलं तर डायरेक्ट 1500 हप्ता नाही तर 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळेल व 100% मिळणार आहे। मग आता मिळवण्यासाठी काय करायचं, पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं ते आता पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, तुमचा फायदा होईल। सप्टेंबर हप्ता 1500 ऐवजी डायरेक्ट 3000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत। कारण की दिवाळी जवळ आल्यामुळे दिवाळीच्या आधी सरकारला हे मोठं गिफ्ट बहिणीला द्यायचं आहे। तर चला, यासाठी काय करायचं ते पुढे बघूयात। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याची रक्कम जमा होत आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहू। तर इकडे बघा, आता फक्त लक्ष देऊन बघा, 16 जिल्ह्यांची यादी आलेली असून सरकारने सांगितलं या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पैसे हे जमा होऊन जातील। त्यामुळे बहिणींनो, काळजी करू नका, काळजी करत बसू नका असं एकनाथ शिंदेने डायरेक्ट लाडक्या बहिणीला स्पष्टपणे सांगितलं आहे। ते पुढे म्हणाले की इकडे बघा, आम्ही 16 जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत असं शिंदेंनी सांगितलं व त्यांनी सांगितलं की या 16 जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ती पूर्णपणे वाटप करणार आहेत। त्यानंतर दुसरा टप्पा लगेच सुरू होणार असून दुसरा जिल्हा 9 जिल्ह्यात वाटप होणार आहे। आता सर्वात आधी या 16 जिल्ह्यात पैसे वाटप होतील, त्यानंतर 9 जिल्ह्यात व 9 जिल्ह्यात पैसे वाटप झाल्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर आता 16 जिल्हे सरकारने निवडलेले असून सरकारने सांगितलंय जर तुम्ही या 16 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल किंवा 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट
शिंदे म्हटलं की तुमचं नाव डायरेक्ट आम्ही पहिल्या यादीत घेणार आहोत व 3,000 रुपये देखील यामधील बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमवणार आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण आता या 16 जिल्ह्यामध्ये सरकार आता पूर्णपणे सोडणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिली यादी आलेली आहे, तुम्हाला पहिली यादी दाखवतो। पहिल्या यादीत किती जिल्हे आहेत व दुसऱ्या यादीत किती जिल्हे आहेत। जर आता या पहिल्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर आता पैसे आले म्हणून समजा, कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे, कारण की आता पहिल्या यादीमध्ये 16 जिल्हे सरकारने घेतलेले आहेत व या 16 जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार असून सर्व रक्कम जी आहे ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप कोणत्या क्षणी होणार आहे, कारण की सरकारने डायरेक्ट अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या असून अधिकाऱ्यांनी आता 16 जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली असून 16 जिल्ह्यात कोणत्या क्षणी आता आम्ही पैसे टाकत आहोत असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तर चला आता नेमकं एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे कोणत्या 16 जिल्ह्यांची नावे पाठवली आहेत व कोणत्या 16 जिल्ह्यात आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता सांगत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, या ठिकाणी यादी आलेली आहे। तर इकडे बघा, यादीमध्ये स्पष्टपणे आता सर्व काय दाखवण्यात आलेलं आहे ते तुम्हाला दाखवता येते, बघू शकता। सर्व माता भगिनींना पैसे आम्ही देणार, एकनाथ शिंदेनी यादीमध्ये देखील इथे लिहिलेलं आहे व एक यादी तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला पांढऱ्या कलरची जी यादी दिसत आहे ना, याच यादीमध्ये 16 जिल्ह्यांची नावे बघायला मिळत आहेत व 8 बँकांची व 9 बँकांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। जर तुमचं 9 बँकापैकी या कोणत्याही एका बँकेत खातं असाल तर तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे आले म्हणून समजा। तर या ठिकाणी बघा, आता सरकारने इथे वरती लिहिलं आहे, सरकारने पहिला टप्पा मंजुरीला आता जी आहे ती सूचना दिलेल्या असून आता आदेश अधिकाऱ्यांना दिलेले असून मुंबई येथील झालेल्या बैठकीमध्ये 16 जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपासाठी अधिकाऱ्यांकडे आता यादी पाठवण्यात आलेली असून आता सरकारने अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की या 16 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा। तर आता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या 16 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमवण्यास सुरुवात होत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळत आहे। आता सरकारने सर्वात आधी 16 जिल्हे काय केले आहेत तर 3 विभागातील निवडून घेतलेले आहेत। 3 विभागातील जिल्ह्यामध्ये हे पूर्णपणे पैसे आता सरकारने वाटप सुरू केलेलं आहे। तर आता यामध्ये कोणते विभाग आहेत, विभागाची नावे व जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला इथे दाखवत आहे। आता तुमचा जिल्हा आहे का नाही यादीमध्ये तपासा। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो, कारण की ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी जशी आली होती तशीच आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। तर पहिला जिल्हा असून लातूर जिल्हा, आता लातूर जिल्हा 16 जिल्ह्यांच्या यादीत आलेला असून या ठिकाणी सप्टेंबरचे पैसे गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम आता वाटप केली जाणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे जमा होऊन जातील, त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर इकडे बघा, आता लातूर जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू होत असून 133 कोटी रुपये आता पूर्ण वाटप होणार आहेत। ही जी 133 कोटी रुपयांची रक्कम आहे ही प्रत्येक लाडक्या बहिणीला वाटप करण्यात येणार असून जर आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर 1500 नाही, डायरेक्ट 3000 रुपयांच्या आसपासची लाडकी बहीण योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये। तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी व मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे असं देखील आपण बोलू शकतो। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सर्व माता भगिनींसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। तर चला, त्यानंतर आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पैसे वाटप सुरू होत आहेत, पुढील जिल्ह्यांची देखील यादी बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे सरकारने सांगितली आहेत। तर इकडे लक्ष देऊन बघा, तुमच्या पण जिल्ह्याचं नाव बघायला मिळेल, तुमच्या जिल्ह्यात पण कधी हप्ता मिळेल ते बघण्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघा, आलेल्या माहितीनुसार वरतीच बघा, तुमचं खातं जर पोस्ट बँकेत असेल तर मग आता पैसे कधी येणार ते पण आता या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे, किती वाजता पैसे येणार ते पण इथे सांगितलेलं असून यादी बघा, आता पोस्ट बँकेत ज्यांचं खातं आहे त्यांच्यासाठी ही यादी आहे। आता तुमचं जर खातं पोस्ट बँकेत असेल तर तुमच्यासाठी पण मोठी बातमी, एक आता काही बहिणीला दिलासा देणारी तर काही बहिणीसाठी दिलासा न देणारी बातमी आहे। म्हणजे पोस्टात खातं असेल तर तातडीने एक काम करावं लागणार आहे, अन्यथा हप्त्याचे पैसे पण तुमचे एखाद्या वेळेस बंद पण होऊ शकतात व आता तुमचे बंद न करण्याकरिता म्हणजे तुम्हाला वाटत असेल आपल्याला हप्ता लवकर मिळावा, आपले पैसे बंद व्हायला नाही पाहिजे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण काही बहिणीचा हप्ता अचानकपणे बंद होत चाललेला आहे। जर तुम्ही ही चूक केली तर तुमचा पण हप्ता हा बंद होऊन जाईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। तर चला, आता पोस्ट बँकेबाबत एक बातमी आलेली असून जर पोस्टात खातं असेल तर कधी पैसे मिळणार या ठिकाणी सांगितलं आहे। तर इकडे बघा,
बऱ्याच बहिणी म्हणल्या होत्या की आमचं खातं पोस्टमध्ये आहे, आम्हाला पैसे कधी मिळतील, सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी वाटप होईल. तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, आता पोस्ट बँकेत देखील पैसे जमा होणार असून पोस्ट बँकेमध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे वाटप करण्यासाठी आता सरकारने सूचना दिलेल्या असून या ठिकाणी पैसे जमा करण्यात यावे असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आहे. त्यामुळे जर आता तुमचं खातं पोस्ट बँकेत असेल तर सर्वात आधी हप्ता 100% तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतरची दुसरी बँक HDFC बँक या ठिकाणी आता सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑगस्टचे जसे पैसे तुम्हाला डीबीटीतून दिले तसेच सप्टेंबरचे येणार आहेत. इकडे बघा, त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे, पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये बघा आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होत आहेत. तर यानंतरची बँक आहे SBI बँक. जर तुमचं खातं SBI मध्ये पण असाल, ज्यांचं खातं SBI बँकेत आहे त्यांना पण आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. कोणत्या क्षणी पैसे जमा होऊन जातील, त्यामुळे काळजी व कसली चिंता आता तुम्हाला करत बसायची गरज पडणार नाहीये. सरकारने आता तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय घेतलेला आहे, असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनो कसली काळजी व आता चिंता करत बसू नका, तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच आता अजून कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे, पुढच्या पण बँकांची लिस्ट बघणार आहोत. पण त्यापूर्वी इकडे बघा, त्यापूर्वी आता अजून कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होत आहे, पुढच्या जिल्ह्यांची यादी बघूया. जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. तर चला बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी व आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तर या ठिकाणी बघा, यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहे. त्यानंतर इकडे बघा, काही विभागाला 300 कोटी, काही विभागाला 400 कोटी, काही विभागाला 500 कोटी जाहीर झालेला असून आता हे 3 विभागात सर्वात आधी हप्ता जमा झाल्याचा मेसेज आता बहिणीला येणार आहे. यादी पण बघा, यादी देखील आलेली असून लाडक्या बहिणींना आता विभागाची नावे सांगत आहे. 3 विभागापैकी कोणत्याही एका विभागामध्ये तुमचा जिल्हा व तुमचा तालुका गाव येत असेल तर आता तुमच्या बँक खात्यात काही क्षणी पैसे येणार आहेत. कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. इकडे बघा, आता तुमची चिंता मिटलेली असून तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये सप्टेंबरच्या हप्त्यासोबतची रक्कम, त्यानंतर ऑगस्टचे जसे 1500 मिळाले त्याचप्रमाणे डीबीटीच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येतील. 3000 रुपये सप्टेंबरचे, 830 रुपये गॅस सिलेंडरचे, टोटल 3830 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळू शकतो असं देखील म्हणू शकतो. तर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी बघा, आता आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे वाटप होणारे. आता तुम्हाला जिल्हे सांगतो. आता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केलेली असून यामध्ये आता लिस्ट आलेली आहे. तर चला आता जिल्ह्यांची यादी देखील बघूयात. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता दुसरा जिल्हा आपण बघितला, तिसरा आता पाहत आहोत. यामध्ये जळगाव जिल्हा. आता जळगाव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा होणार आहे. तर इकडे बघू शकता, याच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता पैसे वाटप होणार आहे. तर आता पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता कसली काळजी करायची नाहीये. मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता घेतलेला असून सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील. 1500 रुपये सप्टेंबरचे. जर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं तर मग 1500 ऐवजी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये रक्कम जमा होऊन जाईल. त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करायची नाहीये, कारण की सरकारच्या माध्यमातून आता तुमच्यासाठी मोठा निर्णय झालेला आहे असं देखील आपण बोलू शकतो. कारण सरकारने आता महत्त्वाकांक्षी बातमी तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला कसली काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता काळजी व चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. पूर्ण रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे. तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. तर इकडे बघा, या धाराशिव जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून 133 कोटी रुपयांचा निधी धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे असं देखील आपण बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, 133 कोटी रुपये ही पूर्ण रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल. पूर्ण पैसे वाटप होतील. त्यामुळे आता काळजी करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने आता निर्णय घेतलेला आहे. तर यानंतर बघू शकता, गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे. तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची यादी बघू.
आता जे कोणी राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार असून सर्वात आधी हप्त्याची रक्कम तर मिळेल। त्यानंतर इकडे बघा आता पूर्णपणे रक्कम वाटप होणार आहे। त्यानंतरचे पुढचे जिल्हे पण आता जाहीर झालेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम आता डीबीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आता बँकेमध्ये सोडण्यात येणार आहे। तर आता लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, जर SBI मध्ये तुमचं खातं असेल तर SBI बँकेत पण पैसे पूर्णपणे वाटप होणार आहे। तिकडे बघा SBI ही जी बँक आहे या ठिकाणी पैसे जमा होऊन जातील तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 1500 रुपये आता सप्टेंबर महिन्याचे येतील व त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये, तर पहिल्या आधीच नाव आलं तर सप्टेंबरचे 3000 रुपये रक्कम देखील तुम्हाला मिळून जाईल। मग आता 3000 रुपये हप्ता सरकार का देणार आहे, सप्टेंबर महिन्यात 3000 हप्ता देण्याचं कारण काय आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगतो। हे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण आता लगेच 30 सेकंदात सांगणार आहे। आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघत चालायचा आहे। तर बघा 1500 प्लस 830 रुपये 2330 रुपये ही टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज नाहीये। तर चला आता पुढच्या याद्या बघूयात व हे सर्व पैसे आपल्या बँक खात्यात येण्यासाठी काय करायचे ते पाहूयात। तर इकडे बघा आता स्पष्टपणे ते काय सांगितलं आहे तर पाहू शकता। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाची यादी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे। ते सांगितलं आहे की बघा आत्ताच मुख्यमंत्र्यांनी बहिणीसाठी पैसे आता सोडणार असल्याचं सांगितलं। दसरा सण, नवरात्री उत्सव, दिवाळी आनंदात व गोड आता होणार असन, कारण की आता डायरेक्ट सप्टेंबर हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता पण आता सर्वांना देण्यासाठी सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पैसे वाटपाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे काळजी करू नका। त्यानंतर आता पहिल्या आधीच नव्यासाठी काय करायचं तर बघूयात। तर इकडे बघा सर्वात आधी काय करा, आपलं आधार कार्ड असतं ते मोबाईल नंबरशी लिंक करा। ते लिंक केलं की जसा हप्ता वाटप होईल सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात येतील, सर्वात आधी नाव तुमचं येईल। त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तहसीलकडे तुम्हाला जायचं आहे। महिलेच्या नावावर ते गॅस सिलेंडर करायचं आहे। आधार कार्डाची झेरॉक्स एक लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तुम्ही डायरेक्ट व जे आपलं गॅस सिलेंडरचं पासबुक असतं ते एक तुम्हाला बुक घेऊन जावं लागणार आहे। सर्व काम व्यवस्थित होईल, गॅसचे पैसे मिळतील। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।